साईबाबांच्या शिर्डीनजीक निमगाव कोऱ्हाळे भागात संस्थांनी लेझर शो तसेच इतर प्रोजेक्टसाठी 8 हेक्टर 20 गुंठे जमीन आरक्षित करून ठेवली आहे। मागील 5 वर्षापूर्वी या जागेत कामासही सुरुवात झाली होती, मात्र नंतर येथील काम बंद पडून या ठिकाणच्या जमिनीवर काटेरी झाडांनी जंगल निर्माण केलंय। संस्थांच्या दुर्लक्षित जागेवरील काट्यांच्या झाडांना आज दुपारी अचानक आग लागली। आगीचे स्वरूप अतिशय मोठे होते, त्यातच कडाक्याचे ऊन असल्याने आगीने या ठिकाणचा बहुतांशी परिसर आपल्या विळख्यात घेतला। स्थानिक शेतकऱ्यांनी साई संस्थांच्या फायर फायटरला संपर्क केला, मात्र एक गाडी अचानक बंद पडल्याने शेवटी लहान अग्निशमन बंब आणि नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने येथील आग विझवली आहे। त्याचबरोबर मोटारसायकलवरील अग्निबंबाने देखील झाडाझुडपातील आग विझवण्यात मोठे कौशल्य दाखविले आहे। सर्वत्र पालापाचोळा आणि त्यातच ऊन असल्याने आगीने मोठे रुद्ररूप धारण केले होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी झाली नाही आणि आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश आले। स्थानिक शेतकऱ्यांच्या मते संस्थांचा कारभार फार मोठा आहे, त्यांनी आपले फायर फायटर अधिक कार्यान्वित करणे गरजेचे आहे। येथील काटवणाला आग लागल्याने या आगीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना पेरूच्या बागा आणि इतर शेतीमालाला हानी पोहोचली जाऊ शकते। संस्थांनी जमीन घेतल्या, उद्घाटन केली, मात्र आज या ठिकाणी काटेरी झुडूप तयार झाली असून ती प्रथम काढण्यात यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। या ठिकाणी साई उद्यान हा परिसर आहे, अतिशय काट्यायुक्त हा परिसर आहे। इथं 17 ते 18 एकर साई संस्थांची जमीन आहे, परंतु इथं कोणत्याही प्रकारचं काही विकासात्मक कामं या ठिकाणी झाले नाही। परंतु या बाभळी वाढलेल्या आहे। 12च्या दरम्यान या ठिकाणी बघता आपण आग लागलेली आहे, फार मोठ्या प्रमाणात ही आग आहे। शेजारी स्थानिक शेतकऱ्यांचे बगीचे आहेत, बागा आहेत, पेरूच्या बागा आहेत आणि याच्यामुळे आगी लागल्यामुळे ते नुकसान होऊन बाग जळली असती। आम्ही वेळोवेळी 8 फोन केले साईबाबा संस्थानला, पण साईबाबा संस्थांची अग्निशमन गाडी काय आली नाही। आधी ते 2 त्यांचे कर्मचारी आले, कुठं आग लागली पाहून गेले। म्हणजे नुसता काट्या आहे म्हणून तुम्ही दुर्लक्ष करता का? तुमच्याकडे आपत्ती निवारणाचं काही साधनच नाही असं काही आहे? एक गाडी तिकडे फेल झाली हे कारण आम्हाला सांगण्यात आलं। स्थानिक शेतकरी वेळोवेळी फोन करतायत, वाट बघताय गाडी कधी येईल, गाडी कधी येईल। मग नुसतं तुम्ही जर या काट्यांकडे जर असं दुर्लक्ष केलं तर तुमची एखादी बिल्डिंग पेटली त्यावेळेस तुम्ही काय करू शकणार आहे? अशा प्रकारे या ठिकाणी जर या आग विझवता आली नसती तर आणखी प्रकारची आपत्ती झाली। ती शेजारी कचरा डेपो आहे तोही पेटू शकला असता। या ठिकाणी भरपूर काट्या आहे आणि ते वाळलेल्या उन्हामुळे ह्या सगळ्या काट्या पेटल्या असत्या तर आणखीन इथं नुकसान झालं असतं। या ठिकाणी बघा इकडे सिमेंटच्या गोण्या वगैरे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झाले, कोणते काम झालं नाही। परंतु जर मग इथं एखादा कर्मचारी जर नसला तर तुम्ही त्याला कर्मचाऱ्याला लगेच 15 दिवसाचा गॅप देता, हे करता ते करता। त्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासाठी सुविधा करून द्या, काट्या काढून घ्या आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा इथं निर्माण करा। त्याच्यामुळे इथं या ठिकाणी रात्रीच्या वेळोवेळी लोक बाहेरून येतात, वेगवेगळे प्रकार घडतात, दारू पितात, सिगरेट पितात, इकडे काठी लावून दे, हे करून दे, हे प्रकारचे उद्योग या ठिकाणी होतात। त्याच्यामुळे हे असे काही उद्योग घडू नये म्हणून थोड्या संस्थांनी या ठिकाणी या काट्या वगैरे जर साफ केल्या आणि इथं स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन जर इथं जर चांगली व्यवस्था निर्माण करून दिली तर वॉचमन या ठिकाणी ड्युटी करण्यास म्हणजे त्याला कंटाळा येणार नाही किंवा असं वाटणार नाही। या ठिकाणी रात्रीचे वेगवेगळे प्रकार घडत असतात। पाठीमागे आम्ही बघितलं, आम्ही या ठिकाणी येऊन बघत असतो, लोक दारू पितानी बसलेले असतात, काही येणार मुद्दामून काहीतरी खोड्या काढण्याचं काम या ठिकाणी घडत असतं। तर आमची या स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे संस्थान प्रशासनाला की त्यांनी वेळेत या सगळ्या आपत्तीकडे या काट्यांकडे लक्ष घालून या ठिकाणच्या काट्या साफ करून हा परिसर स्वच्छ करावा आणि जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांचं काही नुकसान घडणार नाही याकडे ते संस्थांनी लक्ष दिलं पाहिजे। साई संस्थांच्या मालकीची ही जागा आता काटेरी झुडपात गडप होत चालली आहे। आडोसा तयार होत असल्याने रात्री अपरात्री येथे अनुचित प्रकार घडत आहेत, तेव्हा संस्थान येथे फक्त फलक न लावता येथील जागेवरील काटेरी झुडूप काढून स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे, कारण या जागेच्या लगतच संस्थांचे हेलिपॅड असून अशा प्रकारे आग लागत राहिल्या तर भविष्यात मोठी हानी होऊ शकते। प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी।